आपल्याला वाटतं की आपण चांगली गुंतवणूक करतोय, पण ती एक महागडी चूक ठरू शकते. चला पाहूया कसं. विमा पॉलिसी म्हणजे गुंतवणूक असं अनेकांना वाटतं, पण हीच चूक खूप महागात पडू शकते. आश्चर्य वाटेल, पण एका बंडल पॉलिसीमुळे वर्षाला 2 लाख रुपये वाया जाऊ शकतात. आणि परतावा जवळजवळ काहीच नाही. गडबड होते जेव्हा आपण दोन गोष्टी एकत्र करतो, संरक्षण आणि गुंतवणूक, आणि यात दोन्हीचं नुकसान होतं. टर्म इन्शुरन्स एकदम सरळ आहे. त्याचं एकच काम आहे, कुटुंबाला कमी खर्चात आर्थिक सुरक्षा देणं. आता बघूया युलिप. हे विमा आणि गुंतवणूक एकत्र करतं, पण यामुळेच सगळा गोंधळ सुरू होतो. म्हणजे जी गोष्ट सुरुवातीला स्मार्ट वाटते तीच नंतर एक महागडी चूक ठरते. दोन्ही एकत्र करणं म्हणजे तडजोड. फरक अगदी स्पष्ट आहे. टर्म इन्शुरन्स स्वस्थ आणि पारदर्शक आहे. युलिप मात्र महाग आणि गोंधळात टाकणारं. युलिप इतकं महाग का? कारण प्रीमियमचा मोठा भाग फीमध्येच जातो. गुंतवणुकीसाठी खूप कमी पैसे उरतात. याचं परिणाम? जास्त फीमुळे गुंतवणुकीची वाढ खुंटते आणि परतावा पण कमी मिळतो. म्हणजे काय, तर संरक्षणही कमी आणि गुंतवणुकी कमी, दोन्ही बाजूने नुकसानच होतं. मग योग्य मार्ग कोणता? चला, एक सोपी पण प्रभावी 3 स्टेप स्ट्रॅटेजी पाहूया. विमा आणि गुंतवणूक वेगळे ठेवा. विमा संरक्षणासाठी आणि गुंतवणूक संपत्ती वाढवण्यासाठी. एकदम सोपं. आपल्या पॉलिसीज शेवटच्या कधी तपासल्या होत्या? कदाचित नकळतपणे हा छुपा खर्च सुरूच असेल. त्यामुळे विचार करा, आपल्या आर्थिक योजना आपल्या फायद्याच्या आहेत की तोट्याच्या? प्रत्येक पॉलिसीचा खरा उद्देश काय आहे?